महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो। आजचा जो कार्यक्रम आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा 98वी जयंती आप साजरी करतो। त्यानिमित्ताने या व्यासपीठावर सर्व सन्माननीय व्यासपीठ खरं तर बाळासाहेबांनी माणसाला सामान्य माणसाला कसं जगावं हे शिकवून गेलेले आहे। मगाशी बोलत होते की मुंबईमध्ये एके काळी मराठी माणूस राहण्यासाठी तडफत होता। त्यांच्या राहण्याच्या अडचणी, त्यांचा अर्थार्जन, त्यांची सामाजिक चळवळ या सगळ्या गोष्टीसाठी बाळासाहेबांनी जीवाचं रान करून त्यांचं पूर्ण जीवन आपल्या सर्वसामान्यांसाठी घटित केलेलं आहे। आणि जगभर हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेबांची जी ख्याती आहे, नुसतंच हिंदू म्हणून चालणार नाही। हिंदू होण्यासाठी काय लागतं, हिंदू समाज काय आहे, हिंदू धर्म काय आहे, नुसता धर्म म्हणून चालणार नाही। महाराजांनी कधीच दुसऱ्या धर्माचा द्वेष कधीच केलेला नाही। महाराजांनी राजकीय क्षेत्राबरोबरच बाळासाहेबांनी राजकीय क्षेत्राबरोबरच आर्थिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये आपल्या समाजाला पुढे नेण्याचा जो गाडा हाकत राहिले आणि आज त्यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकून दिलेली आहे की माणसात जो बंधुभाव होता, बंधू प्रेम होतं, एकमेकासाठी शेजारी असेल, समाजाचा असेल, इतर समाजाचा असेल, मित्र असेल, जे जीवभाव आहे ते जागृत ठेवण्याचं काम बाळासाहेबांनी सतत आपल्यामध्ये ज्योत निर्माण करून गेले। दुसरी गोष्ट, मगाशीच मी कबड्डीचे सामने होते त्यावेळेस बोलत होतो की सामान्यातलं राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय घराणेशाही, नातेवाईक, बलाढ्य श्रीमंती असेल, अशीच लोक या क्षेत्रामध्ये टिकायचे। माझंच एक आता माझं उदाहरण सांगतो। माझाच क्लासमेट रविदास चव्हाण म्हणून आमदार होते, लोह्याचे आमदार। तर ते अतिशय वाईट परिस्थिती होती। आधी केळी विकायचे, एका केळीवाल्याला सुद्धा त्यांनी आमदार केलं, एका शिपायाला सुद्धा मुख्यमंत्री केलं। म्हणजे त्यांनी कधी पाहिलं नाही की सामान्यातला सामान्य माणूस की राजकीय क्षेत्राच्या उच्च अशा शिखरावर नेण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये करून दाखवलेलं आहे। तुम्हा आम्हाला सर्वांना माहीतच आहे की पूर्वी काळी काय, आता काय, की समाजामध्ये जी विषमता होती, आर्थिक विषमता असेल, सामाजिक विषमता असेल, राजकीय विषमता असेल, अनेक विषमता असतील, तर ते मिटवण्याचं कार्य बाळासाहेबांनी सतत तेव्हा ते आपल्या जीवनामध्ये करून गेलेले आहे। तर आजच्या या दिवशी मी जास्त काही बोलत नाही। बाळासाहेबांबद्दल आपल्या सर्वांना ज्ञातच आहे। मगाशी त्यांनी सांगितलं की बाळासाहेब फिरायला का जात नव्हते, तर बाळासाहेबांची जिथं थांबेल तिथं सभा आणि जिथे फिरतील तिथे यात्रा, अशा प्रकारचं साहेबांचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये ठेवून गेलेले आहेत। तर त्यांच्या निमित्ताने आज जी काही आमच्या येथील शिवसेना शहर प्रमुख, उपशहर प्रमुख आणि त्यांची जी काही सोबतची जी युवा पिढी आहे, यांना घेऊन आजचा जो हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो अंध मुलांचं क्रीडा आणि कला क्षेत्रातलं योगदान आणि त्यांच्या घडवणारे निर्माते सुद्धा इथं आहेत, त्यांचे मी मनापासून कौतुक करतो। आणि सर्वप्रथम मी शिवसेना प्रमुख, उपशहर प्रमुख यांचं कौतुक करेन की असा हा कार्यक्रम निदान कमीत कमी महिन्यातून तरी एकदा आपण
संघटित होण्यासाठी ठेवावा. कारण बऱ्याच वर्षां एक कधीतरी आपली वर्षाकाठीच भेट होते, कुठल्या निमित्ताने आपण भेटतो. तर असे जर कार्यक्रम आपण ठेवत गेलो, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची जयंती आपण साजरी करू असं मला वाटेल. तरी या दिवशी मी सर्वप्रथम सर्व अंध मुलांचं कौतुक करेन, त्यांना माझे आशीर्वाद राहतील आणि आम्ही सतत त्यांच्या सेवेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. असे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.